पर्यटक ज्यावेळेला आपल्या तालुक्यामध्ये एंटर करतात किंवा आपल्या शहरामध्ये एंटर करतात त्यावेळेला त्यांना रस्त्याच्या दुतर्फा भरपूर प्लॅस्टिक आपल्याला दिसतं आणि ते काय आपल्या पर्यटनाला खूप लाभदायक आहे किंवा आपल्या शोभनीय आहे असं नाही आहे. सगळ्याच रस्त्याला प्लॅस्टिक आहे, पण एंटर करत असताना त्यांना जे दिसतं ते की प्लॅस्टिक भरपूर रस्त्याच्या दुतर्फा पडलेलं आहे. मग पर्यटन स्थळी जाताना सुद्धा भरपूर प्लॅस्टिक दिसतं. आपण गिमोडा रस्त्याला बघितलं, लाडगा रस्त्याला बघितलं, तर टाळसोर रस्त्याला बघितलं तर बऱ्याच अंशी तिथे प्लॅस्टिक आपल्याला दिसतं. प्लॅस्टिकच्या बॉटल पडलेले दिसतात. अर्थात कोण करतं ते त्याला हे नाहीये, पण ते प्लॅस्टिक उचललं पाहिजे एवढं मात्र निश्चितपणाने गेलं पाहिजे अशी एक संकल्पना पंचायत समितीने मांडली. बीडीओ साहेबांनी त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. विदेशी पर्यटक ज्यावेळेला आपल्या या दापोलीला आणि इतर परिसराला भेट देत असतो त्यावेळेला तो दापोलीला किंवा इतर परिसराला भेट द्यायला म्हणून सांगत नाही. तो त्याच्या देशात जेव्हा जातो तेव्हा तो इंडियाबद्दल सांगतो, इंडिया इज ब्युटिफुल असं तेव्हा तो सांगत असतो. त्याच्यामुळे दापोली पर्यटनाचा खूप मोठा चेहरा आहे आणि ज्यावेळेला अशा पद्धतीचं वातावरण असं प्लॅस्टिक ज्यावेळेला रस्त्यावरचं दिसेल तर ते आपल्या पर्यटनाच्या दृष्टीने अशोभनीय आहे. तर आपली पर्यटन व्यावसायिकांची खूप मोठी जबाबदारी आहे की आपण त्या दिवशीच्या अभियानात सहभागी व्हावूया आणि हा प्लॅस्टिक गोळा करू. कदाचित ही सुरुवात आहे. हळूहळू लोकांना ते अंगवळणी पडेल आणि मग लोक प्लॅस्टिक टाकायचंच नाही किंवा प्लॅस्टिक गोळा लगेच आपण स्वतःहून गोळा करायचा अशी भावना निर्माण होईल. त्यामुळे सभापती महोदयांनी, उन्मेषजी राजेसाहेबांनी आणि यांनी खूप चांगला उपक्रम आपल्या घेतलेला आहे. त्या आपल्या पर्यटन व्यावसायिकांनी त्या दिवशी आपण वीज मंडळावरती ज्या पद्धतीने लोकांनी उपस्थित राहिले आणि आपला मुद्दा वीज मंडळांच्या अधिकाऱ्यांकडे मांडला तशीच सेवा आपण ह्या दिवशी सुद्धा करावी आणि सगळ्या पर्यटक व्यावसायिकांनी, दापोलीतल्या सर्व पर्यटकांनी व्यवस्थित त्या दिवशी यावं. आपण एक भाग आपण रस्ता आपण स्वच्छ करावा जेणेकरून आपण पण याच्यात खारीचा वाटा उचलला असं दाखवूया. त्यामुळे मी सर्व पर्यटकांना विनंती करतो की त्या दिवशी तुम्ही बहुसंख्येने सकाळी 7 वाजताचा जो कार्यक्रम मंगळवार दिनांक 2 तारखेला होणार आहे, 2 जूनला होणार आहे, त्या 7 वाजतापासून आपण सुरुवात करू. 1 तासच कार्यक्रम, फक्त आपल्या त्या दिवसभरातलं 1 तास त्या दिवशी द्यायचा आहे. त्यामुळे आपण तो 1 तास द्याल अशी विनंती करतो आणि निश्चितपणे त्या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा अशी परत पुन्हा एकदा विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू.